मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या 2 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षात मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. MTHL पाठोपाठ कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सलग दुसऱ्या दिवशी आज मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट या ठिकाणी ही मोहीम राबवतानाच मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत MTHL आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले इथंही स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. सकाळी सुमारे 8:30च्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम दुपारी 1:30 पर्यंत सुरू होती. नेपियन्स रोडवरील प्रियदर्शनी पार्कजवळील कोस्टल रोडच्या जुळ्या भूमिगत बोगद्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोहिमेला सुरुवात केली. वरळीकडून मुंबईकडे जाणाऱ्या या बोगद्याचं काम पूर्ण झालं असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. भारतात प्रथमच सकार्डो ही अत्याधुनिक वायुवीजन प्रणाली बोगद्यात बसवण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धूर न साठता तो बाहेर फेकण्याचं काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येकी 300 मीटरवर छेद बोगद्याची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचं काम झालं असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. कोस्टल रोडवर टोल नाही असं सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. MTHL अटल सेतूचा फायदा लाखो लोकांना होणार असून 12 जानेवारीला त्याचं लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हा सागरी सेतू करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलंय. त्यामध्ये स्टील डेक वापरले आहेत. त्यामुळं जास्तीची वाहन क्षमता निर्माण झाली आहे. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. त्यामुळे इथले फ्लेमिंगो जाऊ नयेत म्हणून काम करत असताना नॉईस बॅरियरचा वापर करण्यात आला आहे. तसंच रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल आणि टेम्पररी एम्बांकमेंट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 4 हावडा ब्रिज होतील, 6 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होतील एवढे स्टील वापरण्यात आले आहेत. पृथ्वीला 2 वेळा प्रदक्षिणा होतील एवढ्या वायर्स या प्रकल्पात वापरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईकरांसाठी MTHL आणि कोस्टल रोड हे दोन्ही गेम चेंजर असून ह्या नवीन वर्षात दोन्ही प्रकल्पांना सामान्यपणे खुले करून त्यांना नव्या वर्षाची भेट मिळणार आहे.